नमस्कार, आपण पाहत आहात एमके न्यूज नेटवर्क लाईव्ह. आपले हार्दिक स्वागत. पुजार मात्र नाच गाण्यामध्ये व्यस्त आहेत. नागरिकांवर संकट असताना जिल्हाधिकाऱ्यांचं बेजबाबदार वर्तन पाहायला मिळतं. नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी असा ठेका धरला. धाराशिवमध्ये भीषण पूरस्थितीनंतर लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. दुसरीकडे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र नाच गाण्यात व्यस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे जिल्हाभरातून संताप व्यक्त होतोय. कीर्ती किरण पुजार असं या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा हा सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी देखील कलावंतांसह या कार्यक्रमात डान्स केला. काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली. लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे. 24 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्याच दिवशी सायंकाळी एका सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यातील प्रशासनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर असते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच बेजबाबदार वर्तन केल्यानं सामान्य नागरिकांनी प्रशासनाकडून कोणती अपेक्षा ठेवायची असा सवाल उपस्थित होतोय. असंवेदनशीलतेच्या बाबतीत कुणीच मला वाटते त्या ठिकाणी सहन करणार नाही. अशा पद्धतीनं जिल्ह्याचे प्रमुख असणारे आणि जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी असणाऱ्या व्यक्तीकडनं जर असं असंवेदनशीलतेचं दर्शन घडत असेल तर निश्चितपणे त्याची जी काही शिक्षा आहे ती निश्चितपणे त्यांना मिळाली पाहिजे. तर अशा आणीबाणीच्या वेळेस, अशा अडचणीच्या वेळेस शेतकरी एका बाजूला आत्महत्या करत असताना, शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसताना, अशा जे तुमचे जिल्ह्याचे दोन प्रमुख अधिकारी असं वर्तन जर करत असतील तर हे महाराष्ट्राचं सरकार, महसूल मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या जिल्हाधिकाऱ्यावर आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं धाडस दाखवतील का? मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिव मधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेले आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करून खरं तर शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल ह्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं असताना ते जर त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारचे कृत्य करत असेल तर ते निश्चितच निंदनीय आहे. अशा कृत्याचं कोणीही समर्थन करणार नाही. फक्त धाराशिवचे जिल्हाधिकारी नाही, कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने असं वागणं योग्य नाही. कारवाई होणार का? नाही, 100% आम्ही त्याबाबत निश्चितपणे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.